नमस्कार मित्रांनो, MBA CET चं नोटिफिकेशन आज पब्लिश झालं। MBA का करावं, कशा पद्धतीने करावं, MBA नंतर काय काय अपॉर्च्युनिटीज असतात या संदर्भात एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर डिस्कस करणारच आहे। पण आज MBA CET चं नोटिफिकेशन आलं, सो दॅट पटापट तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचावी या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतोय। MBA मागच्या 3-4 वर्षांपासून मी ऑब्झर्व करतोय की MBA कडे विद्यार्थ्यांचा ओघ जो आहे हा कंपॅरेटिव्हली मागच्या काही वर्षांपेक्षा वाढतोय। त्याच्या मागचे भरपूर रिझन्स आहेत, जसं की MBA नंतर असलेले जॉब अपॉर्च्युनिटीज असतील, MBA नंतरची ग्रोथ असेल, या सगळे मुद्दे जे आहेत याच्यावर आपण पुन्हा म्हणतोय की डिस्कस करणार आहे। त्यापूर्वी एकदा MBAच्या नोटिफिकेशन बद्दल या व्हिडिओमध्ये प्रॉपरली समजून घेऊ की कशा पद्धतीने अप्लाय करायचे, किती तारखेपासून यासाठी अप्लाय करायचे, किती तारखेपर्यंत लास्ट डेट आहे, एग्जाम कधी होणार आहे, या संदर्भात सगळ्या पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा MBA CET ला जे लोक अप्लाय करू इच्छितात किंवा BEd CET असेल, LLB CET असेल, तर महाराष्ट्राचं CET सेल नावाची एक वेगळी वेबसाईट आहे, वेगळं लॉगिन आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर इथं लिहिलेलं आहे बघा, वेबसाईट तुम्हाला दिसत असेल, थोडं बारीक आहे, तिथं आलं cetcell.mahacet.org, cetcell.mahacet.org। तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं mahacet.org तर येऊन जाईल। अशा पद्धतीने एक वेबसाईट ओपन होईल। इथं तुम्हाला एक वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे, जसं आपण बँकिंगच्या एक्झामला एक रजिस्ट्रेशन करतो ना, अप्लाय नंतर करतो, सेम टू सेम तुम्हाला एक वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना 10वीचे मार्क, 12वीचे मार्क आणि सोबत तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे तयार ठेवायचे। जसं तुम्ही ही वेबसाईट ओपन केली, तुम्हाला इथे येईल बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 अकॅडमिक इयर 2024-25 कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन। जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं की अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल, जी तुम्हाला दिसेल साइन इन, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून ठेवले अशा लोकांसाठी साइन इन, जे लोक नवीन युजर आहेत अशा लोकांसाठी न्यू युजरवर क्लिक करायचं। आता जसं की तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताय, तुम्ही न्यू युजरवर क्लिक करणार। न्यू युजरवर क्लिक केलं की बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची, जसं तुमचं नाव असेल, 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव दिलंय, सपोज कुणाचं असतं राहुल सुखदेवराव मिसाळ, कुणाचं थोडंसं उलटा असतं मिसाळ राहुल सुखदेवराव। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कधी कधी आडनाव लिहिण्याची सुरुवातीची पद्धत आहे, काही मार्कशीटवर नाव पण सुरुवातीला येतं, नाव, वडिलांचं नाव, आडनाव, किंवा मग आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव या पद्धतीने असतं। त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकायचा आणि एक पासवर्ड तुम्ही स्वतः सेट करायचा। हा पासवर्ड तुम्ही तुमच्या हिशोबाने स्वतः सेट करायचा आणि एक मोबाईल नंबर टाकायचा, रजिस्टर्ड मोबाईल, तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर जो सध्या चालू आहे, आणि त्यानंतर इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं। असं केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप बॉक्स तयार होईल। तो पॉपअप बॉक्स तयार झाला की तुम्हाला ते म्हणतील की तुमच्या ईमेलवर एक नोटिफिकेशन पाठवलंय, त्या ईमेल ओपन करायचं। ईमेल ओपन करून ती लिंकला कन्फर्म करायचं की हो माझा ईमेल आयडी कन्फर्म आहे। हे कशासाठी? तर तुमचा ईमेल आयडी कन्फर्म करण्यासाठी, कारण यानंतर पूर्ण कम्युनिकेशन जे हे तुमच्या ईमेलवर होणार आहे। त्यामुळे ईमेल आयडीवर तुम्ही क्लिक करायचं, ईमेल आयडीवर जायचं, तिथून त्याच्यावर तिथे एक छोटीशी लिंक तुम्हाला दिली असेल, त्या लिंकवर क्लिक करायचं आणि ईमेल आयडी कन्फर्म करून घ्यायचं। जसं ईमेल आयडी कन्फर्म झाला की मग तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचंय आणि रजिस्ट्रेशन करायचंय। बघा, जसं तुमचं ईमेल आयडी रजिस्टर हे झालं, क्लिक झालं, तसं होम पेज इथं झालं, हां बरोबर, हे झालं। यानंतर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची। आता ही इन्फॉर्मेशन भरताना, एकदा ते कन्फर्म झालं की ही इन्फॉर्मेशन भरताना तुमचं नाव असेल, आईचं नाव असेल, बाकी माहिती भरायची आहे, जेंडर, रिजन कुठले, नॅशनॅलिटी, ॲन्युअल इन्कम तुमचं काय, मराठी मदर टंग, रिलिजन हिंदू, या पद्धतीची इन्फॉर्मेशन भरत पुढे जायचं। ॲड्रेस लिहायचा। ॲड्रेस जो तुम्ही देताय, तुम्हाला 2 ॲड्रेस द्यायचे, एक टेम्पररी ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, एक करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि एक परमनंट ॲड्रेस आहे। जर तुमचे दोन्ही ॲड्रेसेस सेम असतील, तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असतील, तर इथे एक छोटेसे टिक बॉक्स येतं, त्याच्यावर क्लिक करायचं, सेम ॲज परमनंट ॲड्रेस किंवा सेम ॲज टेम्पररी ॲड्रेस, त्याच्यावर क्लिक केलं ते ऑटोमॅटिकली कॉपी पेस्ट होऊन जातं। बरं, एवढी इन्फॉर्मेशन भरणं झाली की मग तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन विचारतील की तुम्ही कुठल्या स्टेटमधून बिलॉंग करतात, तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी रहिवासी आहात का, येस, आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, नो, 10वीचं पासिंग इयर सिलेक्ट करायचे, त्यानंतर 10वीचे पर्सेंटेज सिलेक्ट करायचे, कुठल्या बोर्डमधून तुमचं झालंय, त्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही 10वीला कुठल्या बोर्डमध्ये होतात, आपलं महाराष्ट्र बोर्ड असेल मग
तुमचं पुणे असेल, औरंगाबाद असेल, या पद्धतीने तुम्हाला इथे विचारतील अपिअरिंग और अपियर्ड इन 12th HSC एक्झाम इन 2024. तुम्ही 2024 मध्ये SSC 12वीची एक्झाम जी आहे तुम्ही दिलेली आहे का, 12वीची एक्झाम दिली आहे का किंवा ऑलरेडी तुम्ही पास आउट आहेत का, तर हो इन्फॉर्मेशन भरली, डन. इथपर्यंत माहिती भरल्यानंतर तुम्हाला आता एक फायनल सबमिशन येईल, फायनल सबमिट करायचं. जसं तुम्ही फायनल सबमिट केलं इथून तुम्ही बाहेर पडताल, मग पुन्हा तुम्हाला होम पेजवर यावं लागेल. आता तुम्ही त्या वेबसाईटवर स्वतःचं रजिस्ट्रेशन केलंय, लक्षात ठेवा, त्या वेबसाईटवर तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन केलंय. आता ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या एक्झामसाठी एलिजिबल आहेत. जसं महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून LLB सीईटी कंडक्ट करण्यात येते, त्यानंतर MBA सीईटी असेल, MCA सीईटी असेल, LLBचे 2 प्रोग्राम आहेत. तुमची पोस्ट ग्रॅज्युएटच्या वेगवेगळ्या सीईटीज असतील, हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी असतील, मॅनेजमेंटचे सीईटीज असतील. या सगळ्या सीईटीसाठी एक वन टाइम रजिस्ट्रेशन पोर्टल आहे, म्हणजे इथून तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचंय. इथं हे संपलं की आता तुम्हाला इथून लॉग आउट करायचंय. लॉग आउट केल्यानंतर तुम्ही पुन्हा होम पेजवर येणार, तुम्हाला ते ऑटोमॅटिकली होम पेजवर घेऊन येईल. मग होम पेजवर जेव्हा घेऊन येईल, आता तुम्हाला एक्झाम निवडायची की तुम्ही कुठल्या कुठल्या सीईटी साठी अप्लाय करतायत. जर तुम्हाला MBA सीईटी करायचं असेल तर वेगळं रजिस्ट्रेशन, जर तुम्हाला MCA सीईटी करायचं असेल तर वेगळं रजिस्ट्रेशन. खाली एक MBA सीईटीचा एक वेगळा कॉलम तुम्हाला दिसेल, मी तसं पुढे दाखवतो. पण हे सगळं होण्याच्या अगोदर आता तुम्हाला MBA साठी रजिस्ट्रेशन करायचंय, तर कुठले कुठले लोक MBA साठी इलिजिबल आहेत हे पण समजून घ्या. मग आता आपण पर्टिक्युलरली बोलूया MBA सीईटीचं नेमकं पर्टिक्युलर रजिस्ट्रेशन म्हणजे त्या स्पेसिफिक सीईटी साठीचं रजिस्ट्रेशन. आतापर्यंत जे होतं ते ओव्हरऑल रजिस्ट्रेशन होते, सगळ्यांसाठी कॉमन आहे. आता पर्टिक्युलरली MBA सीईटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 50% गुणांसह कोणत्याही शाखेत विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशन मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून किमान 3 वर्ष कालावधीची पदवी उत्तीर्ण असावी. जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 50% मिनिमम लागतात MBA करण्यासाठी. जर तुम्ही इतर मागास प्रवर्गामध्ये असाल तर मग 45% तुम्हाला अट आहे. अशा पद्धतीने त्यांच्या समकक्ष बाबतीत किंवा कोणत्याही विषयात विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठाच्या असोसिएशनच्या कोणत्याही शाखेत मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर झाला किंवा अंतिम वर्षाची पदवीत बसणारे विद्यार्थी सुद्धा पात्र असतील. म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी जून जुलैमध्ये पासआउट होणारे असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेस पात्र आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो फायनल इयर अपियर, तर फायनल इयर अपियर सुद्धा विद्यार्थी MBAच्या या सीईटीला पात्र आहेत. ज्यांचं ग्रॅज्युएशन 2024 ला संपतंय किंवा 2024च्या अगोदर म्हणजे 23-22 ला झालंय, असे सगळे विद्यार्थी, याला काही वयोमर्यादेची अट नसते. कुणीही कोणत्याही वयातला विद्यार्थी याला अप्लाय करू शकतो. MBA सीईटी कुणीही देऊ शकतं. बर, सोबत अजून कुठली कंडिशन आहे का, तर एक तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावे असं कंपल्सरी नाही, पण असले तर मग तुम्हाला 1000 रुपये फीस आहे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे रहिवासी असेल तर मग तुम्हाला 1200 रुपये फीस पे करावं लागेल. हा वेगळा मुद्दा आहे. बाकी ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही जर OBC मध्ये येत असताल, SC मध्ये येत असताल, ST मध्ये येत असताल, तर तुमच्या इन्कमचे एक लिमिट आहे ज्याला आपण नॉन क्रिमिलेअर म्हणतो. तर नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते पण कधीपर्यंत व्हायला असावं, 31 मार्च 2025 पर्यंत, तरच तुम्ही विशेष मागास प्रवर्ग किंवा OBCचा EWS चा लाभ घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही जनरल मधून फॉर्म भरायला पाहिजे. जर तुम्ही नॉन क्रिमिलेअर तुमचं निघत नसेल तर, नॉन क्रिमिलेअर निघत असेल तर आणि तरच तुम्ही विशेष मागास प्रवर्गातून म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल त्याला आपण EWS म्हणतो किंवा OBC म्हणतो, त्याच्यातून फॉर्म भरा. अदरवाईज तुम्ही जनरल मधून फॉर्म भरायला पाहिजे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस बद्दल बोलतोय. तुम्हाला जी फीस आहे मग सगळ्यांसाठी, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, भटके विमुक्त जाती, NTCD, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर सगळ्यांसाठी, या सगळ्यांसाठी ही जी फीस आहे ही 1000 रुपये, 1000 रुपीज. तर अशा पद्धतीने या 3 कंडिशन्स आहेत. MBA ला अप्लाय करताना एक कोणती की पहिलं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं किंवा फायनल इयर अपियर असावं.
जर मी सेकंड इयर अपियर आहे तुम्ही फॉर्म भरावा का सर, तुम्ही नियमाने एलिजिबल नाही आहेत. दुसरा मुद्दा, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असावं. तिसरा मुद्दा हा फीसवाला मुद्दा आहे, बाकी काही नाही. आता आपण येऊया की MBA CET साठी पर्टिक्युलरली कसं रजिस्ट्रेशन करायचं. सुरुवातीची बेसिक माहिती आपण भरली, स्वतःला रजिस्ट्रेशन करून घेतलं. आता आपल्याला काय करायचंय, फॉर्म पुन्हा लॉग इन करायचंय. पुन्हा cetcell.mahacet.org वर यायचं, पुन्हा लॉग इन करायचं. आता साइन इन करायचं. सपोज तुम्ही एक तुमचा युजर ईमेल आयडी जो आहे तो युजर नेम म्हणून आणि पासवर्ड तुम्ही जो सेट केला होता तो सेट पासवर्ड टाकायचा. आणि आता असे वेगवेगळे टॅब्स तुमच्या समोर ओपन होतील. जी प्रोफाईल आपण ऑलरेडी सेट करून ठेवली, याच्यात काही एडिट करायचं असेल तर इथं ऑप्शन आहे. जर प्रोफाईल तुम्ही सेट केली प्रॉपरली बरोबर आहे, इथून क्रॉस चेक करून घ्या. नंतर तुम्ही इथं मग रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. एकदा तुम्ही इथं रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे बुलेट्स दिसतील. जसं बघा इथं MST CET, त्यानंतर तुमची याची जी आपण आर्किटेक्ट मधलं म्हणूया म्हणजे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, इथं पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने. तर आपल्याला अप्लाय कुठे करायचंय, आपल्याला करायचंय MBA CET ला अप्लाय. तर हे बघा वरतून 1 आणि 2 नंबरला या पद्धतीने हा MBA CET, इकडे तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आज पहिला दिवस आहे त्यामुळे अजून रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ही चालू झालेली आहे. पहिला दिवस असल्यामुळं जसं ही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल मग तुम्हाला इथं पुन्हा इन्फॉर्मेशन विचारतील की ग्रॅज्युएशन कशातून झालंय, तुम्ही यावर्षी अपियर आहे का, मार्क्स विचारतील, फोटो अपलोड करायला लावतील, साइन अपलोड करायला लावतील, अशी बेसिक माहिती भरायला लावतील. आणि मग फायनली तुम्ही पेमेंट करायचं. एकदा पेमेंट झालं की बस संपलं. मग तुम्हाला काही प्रोसेस नाही, मग डायरेक्टली तुम्ही एक्झाम ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. काही दिवसानंतर अजून एक्झाम ॲडमिट कार्ड लगेच इमिडिएटली येणार नाही. बरं, तर ही अशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता हे झालं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो की किती तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन आहे. किती तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन ओपन आहेत. तर सध्या 30 जानेवारीपर्यंत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन याची आहे. आणि याची जी एक्झाम आहे ही 9 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. 9 आणि 10 मार्च रोजी MBA CET ची एक्झाम घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थी MBA CET चं प्रिपरेशन करू इच्छितात की आम्हाला MBA CETच करायचे पर्टिक्युलरली किंवा बँकिंग सोबत पण आम्हाला MBA CET देऊन पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल टेलिग्राम चॅनल तयार करून ठेवले. स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलाय. या टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला इथपासून पुढचं सर्व गायडन्स जे आहे MBAच्या संदर्भात पूर्ण गायडन्स तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवर मिळेल. तुम्ही टेलिग्राम चॅनलचं नाव समजून घ्या, सारथी MBA, SAARTHI सारथी MBA असं टेलिग्राम चॅनलचं आपलं नाव आहे. या चॅनलवर तुम्ही जॉईन होऊन जा. सारथी MBA SAARTHI MBA असं तुम्ही टेलिग्रामला जरी सर्च केलं चालेल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सारथी MBA चं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. या लिंकवरून इथं जॉईन व्हा. याच्यावर तुम्हाला काय काय मिळेल, पुढच्या पूर्ण अपडेट्स लवकरच मी वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्हिडिओ टाकणार आहे. पहिला मुद्दा असेल बँकिंग वर्सेस MBA, काय करावं, कोणतं चांगलं आहे. दुसरा व्हिडिओ असेल की MBAचं प्रिपरेशन कसं करावं, कुठला सिलेबस असतो, पेपर पॅटर्न कसा असतो, किती मार्कांचं वेटेज असतं, आणि काही स्पेशल लेक्चर सिरीज सुद्धा आपण MBA CET साठी पुढच्या काही दिवसांमध्ये घेणार आहे. त्यामुळं फर्दर कम्युनिकेशनसाठी तुम्ही सारथी MBAचं जे टेलिग्राम चॅनल आहे, सारथी MBAचं हे स्पेशल टेलिग्राम चॅनल जे आपण सारथी MBAचं प्रिपरेशन जे मुलं करतात किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या CET, जसं एखाद्याला वाटतंय की नाही मला B.Ed CETचं मार्गदर्शन पाहिजे, डेफिनेटली जॉईन व्हा. एखाद्याला वाटतं मला LLB CETचं मार्गदर्शन पाहिजे, तर MBA CET वरच तुम्हाला, या सारथी MBA वरच तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पण मिळेल. आणि पुढचे पूर्ण अपडेट जे आहेत या टेलिग्रामवर तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील. तर जे विद्यार्थी MBA साठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचे. हा फॉर्म सगळ्यांनी भरून ठेवा ज्यांना MBA करण्याची इच्छा आहे. इवन बँकिंगची तयारी करणारे काही मुलं आहेत ज्यांना वाटतं की मला बँकिंगचा अजून तयारी करायची आहे, तर तुम्ही बघा भारतात सगळ्यात अवघड परीक्षा असते CAT, कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि कॉमन ॲप्टिट्यूडच्या टेस्टच्या पॅटर्ननुसार बँकिंगच्या परीक्षा यायला लागल्यात. म्हणून त्या पॅटर्नला जर आपण ऑब्झर्व केलं आणि त्या पॅटर्नशी जर आपण फॅमिलियर झालो तर डेफिनेटली त्याचा बँकिंग एक्झाममध्ये पण फायदाच होईल. त्यामुळं हे जे आहे MBA वाला पार्ट, ते MBA CET आपण दिली त्याचा अल्टिमेटली फायदा कुठे ना कुठे बँकिंगला होणार आहे. तसंही मार्चमध्ये आपल्याला फार मोठा एक्झाम नाही आहे. महत्त्वाचं बँकिंगचा आणि MBAचा सिलेबस बऱ्यापैकी सिमिलर आहे. त्याचा फायदा तुम्हाला MBA आणि बँकिंगला दोन्ही ठिकाणी होईल.
मी खरंच MBA करून माझं करिअर निवडलं पाहिजे का, तर त्याबद्दल मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो. त्या विषयावर थोडं डेलिकेटली व्यवस्थित समजून सांगावं लागेल, प्रॉपर माहिती बनवून ठेवावं लागेल. याचा संध्याकाळपर्यंत व्हिडिओ जो आहे बँकिंग वर्सेस MBA आज किंवा उद्या सकाळपर्यंत हा व्हिडिओ पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर यूट्यूबवर येऊन जाईल. ठीक आहे. तर बाकी पुढचं कम्युनिकेशन आपण सारथी MBA या चॅनलवरच करूयात. सगळ्यांनी फॉर्म भरा. काही अडचण आली पर्सनली मला तुम्ही मेसेज कॉल करू शकता. ठीक आहे. चलो ओके, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच.